कला दर्पण न्यूज. KSI पब्लिकेशन, महाराष्ट्र राज्य आणि विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 5वे राज्यस्तरीय मिरग नक्षत्र कवी संमेलन व पुरस्कार सोहळा रविवार दिनांक 7 जून रोजी गरवारे सभागृह लोकमान्य टिळक ग्रंथालय वाई येथे अत्यंत उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्याला संपूर्ण महाराष्ट्रातून दिग्गज कवी, कवयित्री, साहित्यिक आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिग्गजांच्या उपस्थितीत दिमाखदार उद्घाटन लेखक विलास खरात यांच्या हस्ते तर कवयित्री सौ सुजाता घोरपडे वाई यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने संमेलनाची सुरुवात झाली. संमेलनाचे अध्यक्षपद नवीन पनवेल रायगड येथील प्रसिद्ध साहित्यिक माननीय नागनाथ श्रीपती डौलारे यांनी भूषवला, तर विद्यानिकेतन संस्थेचे माननीय श्री शशिकांत कोंचळे यांनी प्रास्ताविक करून स्वागताध्यक्ष म्हणून सर्वांचं स्वागत केलं. कवी सरकार इंगळे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध कादंबरीकार डॉक्टर श्रीकांत पाटील घुणकी यांनी लेखकांना मोलाचं मार्गदर्शन केलं. आटपाडीच्या मान्यवरांचा व साहित्यिकांचा गौरव या सोहळ्यात आटपाडी तालुक्याचं विशेष नाव गाजलं. प्रमुख उपस्थिती म्हणून लक्षतारा न्यूज चॅनलचे संपादक माननीय श्री सचिन विष्णू वाघमारे यांचा आयोजकांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. सोबतच आटपाडी येथून आलेले श्री यशवंत मोटे, श्री सागर मोटे आणि श्री संतोष मोटे यांचाही मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. पुस्तकांचं प्रकाशनाने नागनाथ डोलारे यांचा जन्मदिवस तसेच विकास घोणे व त्यांच्या पत्नी यांचा लग्नाचा वाढदिवस असा अनोखा सोहळा साजरा करण्यात आला. संमेलनात अनेक मान्यवर लेखकांच्या दर्जेदार पुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं. यामध्ये प्रामुख्याने श्री भारत कवितके यांचा शृंगारिका लावणी संग्रह, श्री सुधाकर बाबूराव शिंदे यांचा गावकूच ग्रामीण कथा संग्रह, श्री विजय मोटे यांचा मानवतावादी काव्य संग्रह आणि साहित्य संमेलन विशेषांक प्रकाशन करण्यात आला. संमेलन अध्यक्ष डौलारे यांच्यातर्फे उपस्थितांना स्वलिखित पुस्तके भेट म्हणून देण्यात आली. 2 सत्रातील बहारदार कार्यक्रम आणि सादरीकरण 2 सत्रात झालेल्या संमेलनाचे सूत्रसंचालन सौ विद्या थोरात काळे यांनी केलं, तर मुख्य काव्य संमेलनाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन श्री दीपक पवार सर रुकडी यांनी केलं. द्वितीय सत्र या सत्रात अहिल्यानगरचे प्रसिद्ध कथाकथनकार श्री बाळासाहेब देशमुख यांनी आपल्या बहारदार शैलीत कथाकथन करून उपस्थितांची मनं जिंकली. मनोगत सौ विद्या थोरात काळे यांनी मर्मबंध कादंबरीविषयी आपल्या अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केलं. नृत्य कलाकार श्री अनिल दानोळे दिवाणजी यांनी सादर केलेल्या जोगवा नृत्याने कार्यक्रमात रंगत आली. राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कारांचं वितरण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या 30पेक्षा जास्त दिग्गज कवी आणि सामाजिक कार्यकर्त्यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. यामध्ये तासगावचे विजय तानाजी पाटील, पनवेलच्या प्राध्यापक सौ श्रद्धा तारे, गोव्याचे संतोष चिळे अनेक मान्यवरांना सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आलं. कवी संमेलनात कोल्हापूर, परांडा, कराड, सातारा, पुणे, पनवेल, मुंबई, वाई, अहिल्यानगर, महाड आदी भागातून 40हून अधिक कवींनी आपल्या कविता सादर केल्या. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी विद्यानिकेतन संस्थेचे शशिकांत कोंचळे व KSI पब्लिकेशनच्या टीमने विशेष परिश्रम घेतले. शेवटी आयोजकांनी सर्व सहभागी साहित्यिक व रसिकांचे आभार मानून संमेलनाची सांगता केली. पण जिथं शक्य असेल त्या ठिकाणी मी राहतो. त्याचं कारण या माणसावरचं प्रेम म्हणून नव्हे, या माणसाचं साहित्यावरचं असणारं प्रेम. तुम्हाला आणि मला जोडणारा मूलभूत धागा, मूलभूत सूत्र साहित्य, आणि ते त्या सूत्रसंगे सुमहारका विकारी तसा कशी तू मजमुळे भिकारी. माझी कन्या नावाच्या कवितेचा आधार घेऊन मी सांगेन की तुम्हा सगळ्यांना या कवितेच्या धाग्यात गुंपायचं काम हा कवी सरकार करतो. हा खरंच सरकार आहे, हा कवितेचं सरकार आहे. कारण आता या ठिकाणी विविध कविता आज दिवसभरात पहिल्या सत्रात तुम्हाला ऐकायला मिळते.
93वा अखिल भारतीय साहित्य संमेलन धाराशिवला झालेलं होतं. डिपार्टमेंटची भारत सरकारची 40 डिपार्टमेंट चालतात आणि वर्ल्ड बँकेला सुद्धा आमचा भारत सरकारचा डाटा सांख्यिकी विभागाचा जातो. आपलं लिव्हिंग स्टँडर्ड जे भारतातलं जे आहे ते सर्व सांख्यिकी विभागात जातो. GDP जातो, लिव्हिंग स्टँडर्ड जातो, एक्सपेंडिचर परत झालं तर तुमचं अनेक म्हणजे त्याच्यावर आहेत, मॅन्युफॅक्चरिंग आहे, अनेक क्षेत्र आहेत. पण त्या खोलात मी जात नाही स्टॅटिस्टिक्सच्या. पण एक मी तुम्हाला सांगावं वाटतो की बाबासाहेबांनी सांगितले की माणूस जन्मानं मोठा होत नाही, तर तो आपल्या कर्तव्यानं मोठा होतो. आणि समजा मी लहानपणी माझ्या लहानपणी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.